राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेले दाट धुक्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते. बाले किल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धुक्यात मुरून जात होते. धाराऊचे दूध आता शंभू बाळांना मानवले होते. त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती. राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जाणीवेने कधी कधी धाराऊचा पान्हाचा उरलोट एवढा उफाळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी तो उरबंद होत नव्हता. मग धाराऊ सारे वरकड दूध एक थेंबही खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती. लगलगा सईबाईच्या हमामखान्यात जाऊन ते फडके पाण्याने खळाळून धुवून टाकत होती. ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारलेही, धाराबाई, एवढ्या लगबगीनं हमामखान्यात का जाणं होतं तुमचं? सरकार, अंगच्या दुधाला मुंगी डसू नये, मुंगी डसली तर दूध कमी होतं नव, असा जाब धाराऊने मुखभर हसत दिला. तो ऐकताच सईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या. कसलीही मुंगी न डसताही दूध कमी होतं धाराबाई, असे त्यांना बोलावेसे वाटले त्यावेळी, पण त्यांनी ते आपल्या ओठातच ठेवले. या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी गुंची, हातात त्याच घाटाच्या मनगट्या, बिंदल्या आणि पाण्यात तांब्याचे वाळे धाराऊने चढवले होते आणि पायात तांब्याचे वाळे धाराऊने चढवले होते. गळ्यात गंडादोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता. तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजांच्या या अंकुराला कुण्या पाप्याच्या बदनजरची काळी मुंगी कधी बी डसू नये. राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सईबाईंना गडपायथ्याच्या शिवापट्टणच्या महालात आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या. मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा फुलवणारे शिवाजीराजे आता शिवापट्टणात आले होते. शिवापट्टण हे राजांच्या हुजुराती पागेचे ठाणे. मुलुकगिरी दस्त झालेली घोडी महमद सैस ह्या नजर तय्यार अरबी घोडे पारख्याच्या ताब्यात इथे रुजू व्हायची. महम्मदचे धिप्पाड मोत्तद्दार त्यांच्या चौकावर तापल्या लोखंडी साच्यांचे डाग द्यायचे. या डागांनी उठवलेल्या निशाणीच्या खुणेमुळे हे घोडं शिवाजीराजांचं असं ओळखू यायचं. राजे शिवापट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यांना डाग देणं चालू होतं. चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विहळून खिंकाळत होती, कारण हे आवाज नेहमीच्या खिंकाळण्याचे नव्हते. राजांनी महम्मद सैसला सदरेला बोलावून घेतले. पागेच्या निगराणीचा कुल जाप्ता कसा आहे याचा करीना त्यांनी महम्मदला विचारला. बोलो सैस, घोड़ों का हाल क्या है? जी हुजूर, करीबन सब कुछ ठीक है, लेकिन कुछ ऐबी घोड़े पागा में शरीक हुए हैं. मेरी अर्जी है वे बेचे जाए. महम्मद ने जवाब दिला. राजांच्या तुफान मुलुकगिरीत हाती लागलेल्या घोड्यात खुराजवळ पांढऱ्या रंगांचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते. ते विकून टाकावेत असा सल्ला सैसने पेश केला होता. राजे क्षणभर विचारात पडले. मग एकदम प्रसन्न होऊन बोलले, नहीं सैस, हम घोड़े नहीं बेच सकते. एक तो भी जानकार समझकर ऐबी घोड़ा नहीं खरीदेगा. ऐसे ऐबी घोड़े हमारे नए हश्मों को सवारी की आदत डालने के लिए रख देना. राजांनी मार्ग सुचवला. जी हुजूर. म्हणून सैस मागल्या पावली मागे हटू लागला. त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवड्यांवरून हात फिरवीत सैसला म्हणाले, और देखो सैस, भगवान की बनाई कोई वस्तु हम ऐबी नहीं मानते. सदर कारभार उरकून राजे सईबाईंच्या महालात आले. महालात सखू, रानू, अंबा
ह्या तिघी बहिणी शंभू बाळाशी खेळण्यात रमल्या होत्या. बाळराजे ता ता करीत त्या तिघींच्या मेळ्यात पालथे पडून एकदम पुढे झेपावत होते. त्या तिघींपैकी जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते. मध्येच थांबून बिछायतीवरचे रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करीत होते. त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले. मुलींच्या रिंगणातून शंभू बाळांना त्यांनी वर उचलले, छातीशी जवळ केले. राजांच्याकडे पाहणारे शंभू बाळ गोंधळून गेले. क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्यांकडे गेली. दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेल्या दाढीतील काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मूठ इकडे तिकडे 2 वेळा नाचवली. त्या नाचत्या मुठीबरोबर ताणल्या केसांच्या मुळातून एक अननुभूत वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली. कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपणाला हवी हवीशी होती असे त्यांना वाटले. ते शंभू बाळाकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले. बाळराजांनी दाढी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ बिलगलेल्या कवड्यांच्या माळेतील कवडी पकडताना ते ता ता म्हणून खिदळले. चिमटीतील कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले. बहुत खूप. एक वार आमची पछाण नाही धरली तरी चालेल, पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका, राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. हळुवार हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभू बाळांना दिले. देव्हाऱ्याजवळ हातात निरांजने घेऊन उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे त्यांची नजर गेली. सईबाई मंद हसत होत्या. तबकातील निरांजनाच्या ज्योतींसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांच्या जवळ जात राजांनी विचारले, हसलात शा? सईबाई पुन्हा मंदशा हसल्या. शंभू बाळांनी राजांची दाढी मुठीत पकडली, त्याचे त्यांना हसू येत होते. आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता, पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना. स्वारीचं येणं होतं तेवढंच आमचं हसणं. सईबाईंनी गनिमी कावा केला. राजांच्या कपाळी कुमकुम तिलक भरला. थरथरत्या हातांनी त्यांच्या मुद्रेभोवती तबकातील ज्योती फिरवली. सईबाईंना पाहताना राजांना जाणवून गेले की शंभू बाळांनी चांगले अंग धरले आहे, तेवढेच सईबाईंनी आपले अंग टाकले आहे. बाळराजांचं उष्टावण होणं आहे. फलटणला दादासाहेबांना आवतन. सईबाईंचे बोल अर्धवटच राहिले. ते होईल. तुम्ही आता प्रतापगडाकडे जाण्यासाठी तयारी ठेवा. तिथली हवा तुम्हास मानवेल. राजांनी मनाच्या खोल कप्प्यातील सल बाहेर काढला. सईबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे भरून आल्यागत झाले. हातातील निरांजनाच्या प्रकाशात ते राजांना दिसू नयेत म्हणून वळून त्यांनी वाकून देव्हाऱ्यासमोरच्या चंदनी पाटावर औक्षणाचे तबक ठेवले. राजांनी त्यांची कातरता हेरली. न राहून ते भाव भरले आवाजात म्हणाले, सई, दिल टाकू नका. आणि आत्म्यावरही हात फिरवणाऱ्या त्या थपथपत्या शब्दांनी सईबाईचा बांध फुटला. घशातून हमसून येणारे हुंदके रोधण्याचा पराकाष्ठेचा यत्न करूनही ते थांबत नव्हते. विचित्र कंठ दाटल्या शब्दात त्या बोलल्या, आमचा भरोसा नाही. बाळाच्या मासाहेब धाराऊ, त्यांना त्यांच्या दुधासाठी स्वारींनी काही तैनात लावून द्यावी. त्या बोलांनी राजे सुन्न झाले. त्यांना काही बोलवत नव्हते. जीवनातील काही सत्तेच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे असते. येतो आम्ही म्हणत राजे वळले. चारी मुले खेळात रमली होती. महालाबाहेर पडलेल्या राजांच्या मनात सईबाईंच्या बोलांनी दौड धरली होती. आता आमचा भरोसा नाही. आणि कुठून तरी अगदी खोल दरीतून यावा तसा एक आवाज त्यांना ऐकू येऊ लागला, शैतान की बनाई सबसे ऐबी वस्तु मौत है. सैस. नेताजीराव, आबाजी महादेव, येसाजी कंक यांच्या संगती राजे राजगड चढू लागले.
गडाच्या पाली दरवाजातून पालखी पार होताना नौबत दुडदुडली. तिच्या आवाजाने पद्मावती माचीवरच्या निशाण बारदारांना आपोआप इशारत मिळाली. त्यांनी लगबगीने निशाण चौथऱ्यावर भगव्या जरीपटक्याचा ध्वजदंड उभा केला. पालखीत बसून राजांनी पद्मावती माचीवर आपली नजर जोडली होती. क्षणात त्यांना आभाळाच्या निळाशार टाक्यावर डुलणारा जरीपटक्याचा लहान भगवा राजहंस दिसू लागला. गड माथ्यावरचा फडफडणारा जरीपटका बघताना नेहमीच आपल्या छातीवरचा जामा काखेजवळ दाटत जातो असे राजांना वाटत आले होते. आत्ताही त्यांना तसेच वाटले. छातीजवळ उजव्या हाताची बोटे नेत त्यांनी गडमाचीवर डुलणाऱ्या भगव्या राजहंसाला पालखीतून वंदन केले. गडावरच्या पद्मावती, संजीवनी आणि सुवेळा या तिन्ही माचांवरून गेले 8 दिवस नवनव्या आसामी वाहत होत्या. राजांनी थैलीस्वार धाडून साऱ्या खाशांना राजगडावर पेश होण्याची फरमाने दिली होती. कान्होजी जेधे, मोरोपंत पिंगळे, मानाजी भोसले, सोनोपंत डबीर, तानाजी मालुसरे, रघुनाथ बल्लाळ, अत्रे, बाजी सर्जेराव, निळोपंत आणि रामचंद्र बहुलकर, संभाजी कावजी, सुभानजी इंगळे सारी मंडळी जरोरीने गड दाखल झाली होती आणि साऱ्यांना बलाऊ धाडण्यात राजांचा काय मनसुबा असावा याची खलबते करीत होती. राजांची पालखी पद्मावती माचीवरच्या सदर महालासमोर ठाण झाली. राजांना साऱ्यांनी अदब मुजरे घातले. ते मुजरे आपलेसे करताना राजांची उभट मुद्रा उजळून निघाली. दौडीत ठिकठिकाणी भेटणारी मंडळी आज इथं राजगडावर एका जमावाने दिसत होती. सर्वांसह माचीच्या सदर महालाकडे जात असतानाच राजांनी प्रमुख तट सरनौबत सिदोजी थोपट्यांना सदर दरबाराचा बेत सांगितला. वासुदेवपंत हणमंतेंना मरातवाच्या साजाची सारपोसबंद तबके सिद्ध करण्याची सूचना दिली. श्री सांबाचे आणि पद्मावती देवींचे दर्शन घेऊन आलेले राजे सदर बैठकीवर सुखावले. सर्व मंडळींना त्यांनी बसण्यासाठी हाताची इशारत केली. सदर बसली. राजांनी पुजाऱ्याने पेश केलेल्या परडीतील भवानीचा भंडारा चिमटीत घेऊन ती चिमट जगदंब जगदंब म्हणत सदरेसमोर उधळली. दुसऱ्या चिमटीने भंडारा कपाळावरच्या सुगंधावर घेतला. चिमटीची दोन्ही बोटे आपल्या गळाला टेकवली. भंडाऱ्याची भली थोरली परडी साऱ्या सदरवर फिरली. मानकऱ्यांनी आपले मळवट भंडाऱ्याने भरून घेतले. राजांनी आपल्या मनाचा हेतू खुला केला. एक तपापूर्वी रायरेश्वरावर आम्ही श्रींचे राज्यास आणभाकेने बांधील झालो. उमर कवळी असता, दिमतीला मुठभर आसामी असता आम्ही अगस्तीचा मनशा बोलून गेलो. आजवर श्रीसांब यश देणार थोर झाले. एकट्याने बांधू म्हणता राहणीचे साधे घरटे बांधणेही साध्य नच होय. येतो श्रींचे गोमट्या राज्याची बाबत. आमचे 2 हात कैसा नतीजा पावावे. एक म्हणता 10 हात आमच्या पाठीशी आले. पोखतांचे जाणते बोल आम्हास मार्गी लावते झाले. आऊसाहेबांचे मायेचे हात धीर, दिलासा आणि डोळे आशीर्वाद देत आले. आज आम्हास याद येते ती आमच्या दादोजींची, बाजी पासलकरांची. क्षणभर राजांचा आवाज घोगरा झाला. तुम्ही साऱ्यांनी अंगेजणीने कस्त केली म्हणून श्रींचे राज्याने अंग धरले. आज 40 गडकोटांवर जरीपटका चढला. 10,000 पाऊलोक आणि तितुकाच घोडा लोकांचा जमाव जमला. आम्हा साऱ्यांची कदर करणे आहे म्हणून ही सदर आम्ही बोलावली. जैसी साध्य होय तैसी कदर आज आम्ही करतो आहोत. याहून तुमची जाणती कदर श्री आमचे हातून करवून घेणार. ये समयी कोणास आमचे हातून गैरमरातब झालियास श्रीसाठी मन मोठे केले पाहिजे. आम्हास आपले लेकरू मानले पाहिजे. समस्तांनी लेकरास आसरा दिला पाहिजे. जंग मैदानावर कंठाची घाटी फुलवून हर हर महादेव गरजत गनिमावर तुटून पडणाऱ्या शिवाजीराजांचेच
हे दुसरे रूप होते. ते पाहून सदरेवरच्या बाराबंद्यातील रांगडी मने हेलावून गेली. राजे बैठकीवर उभे राहिले. तलवारीच्या पात्यासारखे त्यांचे रक्त जागते बागदार सतेजनाक नजर खेचून घेत होते. राजांनी सदर बैठकीवर बसलेल्या नेताजीराव पालकरांना अभिमानाने साद घातली. नेताजीराव, आमच्या सामने या. नेताजीराव राजांच्या समोर आले. कमरेत वाकून त्यांनी राजांना मुजरा घातला. कारभाऱ्यांनी हाती धरलेल्या तबकावरचा सरपोस दूर केला. तबकात रत्नजडित मुठींची म्यानबंद तलवार, तुरेवाली कंगणीदार भगवी पगडी, शुभ्र बाराबंदी आणि मांडचोळणा होता. राजांनी तबकातील तलवार उचलली. तिच्या फासबंदाची गाठ नेताजीरावांच्या कमरेभोवती बांधीत ते तळपत्या डोळ्यांनी म्हणाले, सुभेदार नेताजी, आजपासून श्रींच्या राज्याचे सरनौबत झाले. गहिवरलेले नेताजीराव राजांचे पाय शिवण्यासाठी वाकू लागले. झटकन त्यांचे खांदे आपल्या हातांनी थोपवीत राजांनी त्यांना वर धरले. क्षणभर नेताजीरावांवर आपली सूर्यपेठ नजर जोडून राजांनी प्रेमभराने त्यांना मिठी मारली. निळो सोंदेवांना मुजुमदारीची, आबाजी महादेवांना सूरनिशीची वस्त्रे राजांनी अशीच बहाल केली. येसाजी कंकांना पायदळाचे सरनौबत म्हणून रत्नजडित तलवार बांधली. कुणाला चांदीचे तोडे, कुणाला कडे, कुणाला कट्यार, कुणाला तलवार, अशी साऱ्यांच्या इमानी चाकरीची कदर राजांनी केली. स्वतःसाठी गुणवंत आणि भोवतीच्या मंडळींसाठी गुणपारखी असा तो राजा होता. तो साऱ्यांची कदर करीत होता. पण सदरेवरचा त्यांचा एक एक बोल ऐकून सारे धन्य झाले होते. त्यांच्या एका एका बोलासाठी जान कुर्बान करण्याची सर्वांची कमरबंद तयारी होती. कदर दरबार सरला. राजगडाच्या कारभाऱ्यांनी बैठकीवर बसलेल्या राजांच्या हाती त्यांच्या मुद्रेचा नुकताच सुघड बनवलेला नवा साचा दिला. राजांनी तो निरखायला सुरुवात केली. त्या अष्टकोनी मुद्रेवर उलट्या साचेबंदात कोरीव अक्षरे होती. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता, शाहसुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. ती चंद्ररेखेची मुद्रा पाहताना राजांना सईबाईंची याद झाली. त्यांनी नवे मुजुमदार निळो सोंदेव यांना बैठकीजवळ बोलावून घेतले. दमगीर झाल्या आवाजात राजे त्यांना म्हणाले, मुजुमदार, आमच्या कबिल्याकडे कापूर होळाच्या गाड्यांची धाराऊ आहे. तिला सालीना 26 होऊन तैनात जोडून द्या. जातीनिशी तुम्ही ते होऊन पावते करीत चला. सदर उठली. राजे बैठकीवरून उठले आणि महालात गेले. आपल्या फर्जंद शंभूला दूधाई जोडून द्यावी लागली. त्या दूधाईला तैनात तोडून द्यावी लागली. या बाबींचा सल राजांच्या मनाला लागून राहिला. आता शंभूबाळ एक एक पाय टाकीत चालू लागले होते. जिजाबाईंनी त्यांच्या उष्टावणासाठी फलटणला हारकारा धाडून बजाजी निंबाळकरांना निरोप दिला. बजाजी शिवापट्टणात आले. शंभूबाळांचे ते मामा होते. बळजबरीने मुसलमान केलेल्या बजाजींना राजांनी पुन्हा शास्त्रपूत हिंदू करून घेतले होते. निंबाळकरांच्या महाजी या मुलाला सईबाईंची सखू ही थोरली मुलगी देऊन राजांनी त्यांना समाजात ठाव दिला होता. सखू लहान असल्यामुळे अजून माहेरीच होती. भाच्याचे उष्टावण आणि सुनेचे दर्शन ह्या दोन्ही हेतूंनी बजाजी शिवापट्टणात दाखल झाले. ज्योतिषाकडून जिजाबाईंनी चांगल्या दिवसाचा मुहूर्त काढला. त्या दिवशी चंदनी पाटावर बसून बजाजींनी शंभूबाळांना आपल्या उजव्या मांडीवर घेतले. शेजारी जिजाबाई, सईबाई, धाराऊ आणि सारा राणीवसा होता. हातातील अंगठी काढून बजाजींनी चांदीच्या वाटीतील खिरीत ती बुडवली आणि त्या अंगठीने आपल्या भाच्याला खीर चाटविली. शंभूबाळांना सईबाईंच्या हाती देऊन पाटावरून ते उठले. ती खीर माखली अंगठी पाटावर मामाची भाच्याला उष्टावण्याची भेट म्हणून ठेवली. शंभूबाळ आता खाते झाले. जिथे बाकीचा हिसाबच नाही असे राजांच्या आणि सईबाईंच्या हयातीचे भोवरे एकमेकांभोवती आजवर फिरले होते. आता सईबाईंचा भोवरा भेलकांडायला लागला होता.
त्यांच्या पायातील भिंगरी सरत आल्यागत झाली. सईबाईंची तब्येत सुधारेना, म्हणून राजांनी जिजाऊंच्या मसलतीने त्यांना हवाफेरासाठी प्रतापगडावर हलवायचे ठरवले. संगती खाशा जिजाबाई जाणार होत्या. शंभूबाळ आता 1.5 वर्षांचे झाले होते. बोबड्या बोलात बोलू लागले होते. वाडाभर धावत होते. धाराऊचा त्यांना लळा लागला. तिचे काही कुणबाऊ शब्द त्यांनी मावळी लकबीसह उचलले. राजांना ते आबा म्हणू लागले. सईबाईंना मा आणि आऊ म्हणत बिलगू लागले. राजांच्या अजानुबाहूचे गुडघ्याखाली आलेल्या हाताचे बोट पकडून पुढे पुढे धावताना राजांना ओढ देऊ लागले. शंभूबाळ हे राजांच्या विसाव्याचे छोटेखानी ठाणे झाले. ते डोळे आड होऊ नयेत असे राजांना वाटत होते, पण सईबाईंना हलवण्याचा बेत ठरताच शंभूबाळाला पाठवणे भाग होते. एके दिवशी कबिलाचे मेणे तयार झाले. राजगडावरून राजे शिवापट्टणच्या महालात आले. देवदर्शन घेतलेल्या जिजाबाई, सईबाई, धाराऊ, शंभूबाळ आणि मुलींना घेऊन महालाबाहेर पडू लागल्या. राजांनी पुढे हो जिजाऊंचे पाय शिवले. आम्ही संगती आहोत, चिंता कराया कारण नाही. जिजाबाईंनी राजांना धीर दिला. राजांनी धाराऊचे बोट पकडलेल्या शंभूबाळांच्या काखेत हात घालून त्यांना वर उचलून घेतले. त्यांच्या शिवगंध रेखलेल्या सतेज कपाळावर आपले ओठ टेकले. त्यांच्या चिमुकल्या पण निर्भीड डोळ्यात आपले डोळे घालून त्यांना हसत विचारले, शंभूबाळ, चालत चालत प्रतापगड चढाल? हा आबा, आम्ही पलत पलत गड चलू. शंभूबाळ डोळे मोठे करून बोलले. राजांनी त्यांची पाठ थोपटीत त्यांना खाली उतरवले. त्यांना आपल्या जवळ ओढून त्यांची हनुवटी वर उचलीत जिजाबाई बोलल्या, गंगेच्या शांत विशाल पात्राने बिलकत्या खळाळ ओढ्याला बोलाव्यात तशा. बाळ शंभू, आबांच्या पायांवर डोई ठेवायची ना? बाळराजांनी होकाराची मान डोलावली. जिजाबाईंना सोडून राजांच्या पायाजवळच्या फरसबंदीवर आपले चिमुकले गुडघे आणि हात टेकून वरच्या आकाशा एवढ्या उंच आबांकडे पाहत ते म्हणाले, आबा, आम्ही मुजला करतो, जय भवानी. आणि शंभूबाळांनी आपल्या कपाळावरचे शिवगंध राजांच्या पायांच्या सडक बोटांवर टेकवले. त्या स्पर्शाने राजांचे क्षणभर डोळे मिटले गेले. कबिला मेण्यात बसला. भोयांनी भोईपट सावलीत मेणे उचलले. राजे कबिल्याबरोबर 4 पावले चालत गेले. मग जखडबंद पावलांनी खिळलेले राजे एकटक नजरेने दूर जाणाऱ्या मेण्यांकडे पाहत राहिले. शंभूबाळांचे बोबडे बोल आठवताना ते स्वतःला म्हणत होते, केवढा अजाण आणि लागवी पोर. तो मासाहेबांना बिलगून उभा राहिलेला पाहताना आमचे असणे आम्हीच हरवून गेलो आहोत असे आम्हास वाटते. जावळी खोऱ्यातील प्रतापगड नजर टप्प्यात आला. गडाच्या पायऱ्या चढताना हातातील थोपे टेकीत भोयांनी मेणे सुखचाल केले. गडाच्या तटबांधकामात दर्शन दिलेल्या स्वयंभू शिवलिंगांचे स्थान आले. मोरोपंतांनी त्या शिवलिंगावर आता डौलदार घुमटी उभारली होती. त्या घुमटीवर एक जाईचा वेल चौलक पसरला होता. जिजाबाई आणि सईबाई मेणावतार झाल्या. शंभूबाळांना घेऊन धाराऊ उतरली. सारी जण दर्शनासाठी घुमटीत गेली. सईबाईंनी त्या स्वयंभू समोर आपल्या शंभूला माथा टेकायला सांगितले. शिवलिंगाचे दर्शन घेताना सईबाईंचे डोळे क्षणभर मिटले गेले. शब्द नसलेल्या ज्या भाषेत हिंदू कुलस्त्री देवमूर्तीशी बोलते त्या भाषेत त्या बोलल्या, आमच्या स्वारींना उदंड यश द्या, आमच्या बाळांना जपा. भाव भरले डोळे उघडून समोरच्या शिवलिंगावरचे एक त्रिदळी बिल्वपत्र उचलून ते मळवट भरल्या कपाळाला लावताना कसा कुणास ठाऊक, पण एक मजेदार विचार त्यांच्या मनात डोकावला. हे त्रिदळ म्हणजे शंकर पार्वती आणि त्यांचा बाळ गणपती असे खुणेचे तर नसेल? गडमाथ्यावर येताच सईबाईंना फार बरे वाटले. हा गड त्यांना आवडला. चौतर्फा निळसर हिरवागार मुलूख आणि त्याला बिलगलेले पिवळे ऊन डोळा सुख देणारे होते. सामोरे येण्यासाठी आलेल्या मोरोपंत पेशवे आणि अर्जोजी यादव यांनी जिजाबाई आणि सईबाईंना अदब मुजरे घातले. प्रतापगडावर येणाऱ्या सईबाई ह्या भोसले कुलीच्या पहिल्याच लेकुरवाळ्या राजस्त्री होत्या. मोरोपंतांनी त्यासाठी त्यांच्यावरून सुवासिनींकडून मोहरांचा सत्का उतरून घेतला.
सासवडच्या हरबट ज्योतिषांचा चालता बोलता प्रतापी रुद्र शंभूबाळ प्रतापगडावर दाखल झाला. हवेसाठी कधी कधी सईबाई आणि धाराऊ शंभूबाळांना घेऊन तटावरून फेरफटका करीत. गडाभोवतीची घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई. गडाभोवती घनदाट गचपणाची हिरवी झाडी बघताना सईबाईंना जाणवून जाई. केवढ्या औषधी वनस्पती ह्या झाडोऱ्यात लपल्या असतील. आम्हास मात्र एकही गुणकारी लाभत नाही. माणूस भरल्या समुद्रात असतं, पण तहानेच्या समयास एक थेंब सुद्धा हाताशी येत नाही. तशीच ही गत. आताशा सईबाईंचे मन कुठल्याच एका बाबीवर स्थिरावत नव्हते. गडमाथ्यावरच्या आभाळात तरंगणाऱ्या पाकोळीने कारण नसताना दिशा बदलून फिरकी घ्यावी तशी त्यांच्या मनाची गत झाली होती. जवळजवळ येणारे काहीतरी ते सुचवू पाहत होते. दूर दूर जाणारे काहीतरी घट्ट पकडून ठेवण्याचा यत्न करीत होते. धाराव आणि शंभूबाळ मात्र आता एकमेकात रमले होते. बाळराजांना घेऊन गडावरच्या देवळांच्या घुमटीतील घंटा वाजवून दाखवणे ही तर धारावची रोजची एक कामगिरीच झाली होती. कधी कधी बाळराजे हात उंचावून आपणच घंटा वाजवण्याचा हट्ट घेत. कितीतरी वेळ मग शंभूबाळ घंटानादातच रमून जात. हिवाळा हटला. रंगीत रानफुलांनी आपले तुरे वर काढले. वैद्याकडून हर तऱ्हेचा दवा मात्रा जिजाऊ सईबाईंना देत होत्या. उगाळलेल्या मात्रा कणाकणाने झिजत होत्या. सईबाईही तशा झिजत चालल्या. क्षणभर शंभूबाळांना उचलून घेतले तरी त्यांचे हात भरून येऊ लागले. उन्हाळ्याच्या कोरड्या हवेने सईबाईंना थोडे बरे वाटले, पण अंग काही धरले नाही. गडावरची होळी उदासपणे पेटून विझली. मोरोपंत, अर्जोजी, वैद्य, जिजाबाई साऱ्यांना सईबाईंचे डोळादेखत विझणारे अंग पाहून उरात सलू लागले. जिजाबाईंनी व्रतवैकल्ये उपवास सुरू केले. अंगारे, धुपारे, लिंबलोण सारे सईबाईंच्या पुढे हारत होते. उन्हाळा सरत आला. वळीवाचे ढग एक दोन वेळा आभाळाच्या पाठीवर आपले कडकडणारे कोरडे ओढून त्यांच्या डोळ्यातून पाणी काढून गेले. मृग जवळ आला. आभाळाचा ऊर दाटून आला. पावसाच्या सरींची पहिली टिपरी प्रतापगडावर तडतडली. गडवाऱ्याने गारठा कवटाळला. घोंघावत त्याने झाडांच्या पानभऱ्या फांद्यांना उलटे पालटे करून टाकले. त्या वाऱ्याच्या थंडगार बोचऱ्या दौडी अंगावर उतरताच सईबाईंच्या दुबळ्या कायवर सरसरून काटा तरारला. त्यांनी अंथरून धरले. राजगडाकडे राजांना खबर पोच झाली. सईबाईंनी सगळ्यांशी बोलणे टाकले. गडाच्या तटबंदीवर पाऊसधारा कोसळत होत्या. सईबाईंच्या मनात विचारलोट धावत होते. पाणथळावरील आपल्या लांबट घरट्याशी बया पक्षिणीने एकटेच किलबिलत बसावे तसे त्यांचे मन स्वतःशीच फक्त राजांच्या आठवणींशी बातचीत करू लागले. केवढ्या उदंड आठवणी, मोहरून टाकणाऱ्या, शरमायला लावणाऱ्या, अभिमानाने ऊर भरून काढणाऱ्या, हुरहुर लावून हैराण करणाऱ्या. धावणीच्या घोड्याने पाठीवरचा स्वार दूर न्यावा तशा दूर दूर नेणाऱ्या, तटबंदीवरून डोकावताना गरगरावे तशा भोवंडायला लावणाऱ्या, दह्याच्या कावड्यांसारख्या मधुर गोड, चिरागदानातल्या ज्योतीसारख्या सतेज सुंदर, दरुणी महालातल्या तक्तपोशी सारख्या निसूर निबर, घरभरणीच्या लवणल्या मापासारख्या ओसंडत्या उभार, हिंदकळणाऱ्या मोती लगासारख्या अस्थिर चंचल, भवानीच्या भंडाऱ्यासारख्या उदात्त मंगल आठवणीच आठवणी. संकटांना एकमेकांची सावली पकडत चालण्याची उपजतच खोड असावी. सईबाईंच्या दुखण्याने निकराचा जोर धरला आहे ही खबर राजांना कळली. पाठोपाठ राजांना जेर करून चढे घोड्यांशी जिंदा या मुर्दा पेश करतो अशी कसम खाल्लेला आदिलशाही खानन अफजल महमदशाही फौजबंद होऊन विजापूरहून कूच झाल्याची खबरही त्यांना लागली. बड्या बेगमने एक जुम्मा रोजाला बड्या मसलतीसाठी खास दरबार भरवला. दरबारात सिद्दी हिलाल, रुस्तुम जमा, अंकुश खान, मुसे खान, राजश्री मंबाजी भोसले, बाजी घोरपडे, झुंजाराव घाडगे, पैलवान खान, अब्दुल सय्यद सारे नेकदिल जंग बहादूर हात बांधून उभे होते.
बेगमेची आगपाखड खाली गर्दना टाकून शर्मिंदे होऊन ते ऐकत होते. कोणीही तगडा दिल रुस्तुम बेगमेला तसल्ली द्यायला पुढे सरसावत नव्हता. तिचा शाही गुस्सा शब्दांना जाळून टाकीत उफाळला आणि चिडून ती गर्जली, क्या इस दरबार में उस गद्दार दख्खन से लोहा लेने वाला कोई मर्द बाकी नहीं रहा? उस अजाजिल बगावतखोर को अंजाम देने वाला अरकाने दौलत कोई भी नहीं? बोलो, इस दरबार का मर्दाना चूड़ियां पहन आया है क्या? लानत लानत है. बेगमेच्या निर्भत्सनेची ही भट्टी एका भटारियाला पेटवून गेली. कमरेच्या तेगीच्या मुठीवर हाताची मुठावळीत खान अफजल खान पुढे सरसावला. या खालच्या तलम रुजामा तुडवीत पायाखालच्या तलम रुजामा तुडवीत तो विड्याच्या तबकाजवळ आला. खामोश दरबारावर नफरतीची सख्त नजर फेकीत बेगमेला बंदगी घालून त्याने झटक्यात विडा उचलला. मैं उस नाचीज कुफ्र को घोड़े की सवारी ना तोड़ते ही जिंदा या मुर्दा दरबार पेश करता हूं हुजूर. या अली मेहरबान. त्याने विडा घेतलेला हात आसमानाकडे उंचावीत घोगऱ्या सादात कसम खाल्ली. आफरीन, अल्लाह, अलहम्द, अलिल्लाह, सुभान अल्लाह, मरहब्बा. चारी बाजूंनी बेहोश चित्कार दरबारियात उठले. सगळे आपणच जणू अफजल खान असून तो विडा आपणच उचलला आहे असा गौर झाला. पण तकदीरने त्या विड्यात कुणाकुणाच्या मौतीची सुपारी पेरून ठेवली होती हे ना बेगमला, ना अफजलला, ना दरबारातील एकाही समशेरजंगाला माहीत होते. खानाच्या खांद्यावर मरातबाची खिल्लत चढवली. शिरावर किताबांची बरसात बरसली. दरबार बरखास्त झाला. जुम्मा रोजाला एक मोठा मनसुबा खडा झाला. खुशीत दरबारी बाहेर पडले. त्यांना माहित नव्हते या जुम्म्याच्या पाठीमागे एक दख्खनी शनी लागला आहे आणि त्याचे नाव सिवा आहे. 20,000 हत्यारबंद कडवी फौज निशाणाच्या हत्तीवर चांद तारा चढवून अफजल खान महम्मद शाही निघाला. एका सूर्याला ग्रासण्यासाठी बदकिशानी करण्यासाठी शिवाजीचा कुफ्र तोडण्यासाठी. अफजल म्हणजे सर्वात सुंदर, सबसे अच्छा. खरंच तो केवढा अच्छा होता. फर्जंद शहाजीराजे भोसले यांच्या हातात हातकड्या जखडून भरल्या विजापुरातून यानेच त्यांची शर्मिंदी धिंड काढली होती. कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजीराजांच्या दादा महाराजांना संभाजीराजांना दगा देऊन यानेच मरणाच्या दारात नेऊन सोडले होते. कस्तुरी रंगाला मैत्रीच्या भेटीसाठी बोलावून धोक्याने यानेच त्याच्या चिंधड्या उडवल्या होत्या. कल्याणीच्या वेढ्यात शहजादा औरंगजेबाला सही सलामत सोडल्याबद्दल सेनापती खान महम्मदला मक्का दरवाजात कत्ल करण्याचा डाव यानेच रचला होता. असा हा सबसे अच्छा खान आता सबसे अच्छा काम करायला निघाला. सह्याद्रीच्या गुहेत हात घालून एका सिंहाची आया धरून बाहेर खेचण्याची कसम खाऊन. खान कसाही चालून आला तरी त्याचा तळ व्हायलाच ठाण होणार हे राजांनी हेरले. आता सईबाईंना प्रतापगडावर ठेवणे धोक्याचे होते. राजांनी जिजाबाईंना निरोप धाडला. सारा कबिला प्रतापगडावरून राजगडाच्या पायथ्याशी शिवापट्टणला हलवण्याचा मनसुबा कळवला. सरत्या मृगाच्या सरी अंगावर घेतच भोयांनी जिजाबाई, सईबाई यांचे मेढे प्रतापगडावरून खाली उतरवले. एका मेढ्यात 2 वर्षांचे शंभूबाळ आणि धाराऊ बसली होती. आता शंभूबाळ चांगले बोलते झाले होते. आपल्या चौकस सवालांनी ते धाराऊला हैराण करीत आले होते. कपाळावरचं शिवगंध आडवच का? धारकरी आपल्या डाव्या बाजूलाच तलवार का बांधतो? भाल्याच्या एका टोकालाच पाते का? घोड्याच्या टापांनाच नाल का ठोकायचे? बिचारा धाराऊला त्यांच्या एकाही सवालाचा जाब देणे सुधरत नव्हते. तिच्या मुलांपैकी एकानेही तिला असे कधीच एवढे हैराण केले नव्हते. मेण्याचे आडपडदे हटवून शंभूबाळ जावळी खोऱ्यातले डोंगर शिखरांवरून कोसळणारे पांढरेधोट पाणलोट पाहण्यात गर्क झाले होते. त्या कोसळत्या पाणलोटांची त्यांना गंमत वाटत होती. त्या पाणलोटांना कोणी रोखू धजत नव्हते. त्यांचे अंतरंग सफेद होते. त्यांची गर्जना खोरी घुमवून टाकणारी होती. झेप घेणे हाच त्यांचा गुण होता.
शिवापट्टण हाकेच्या टप्प्यात आले. वेशीबाहेर महादेवाच्या देवळात मेणे ठाण झाले. राजांना शिवापट्टणच्या महालात वर्दी पोच झाली. पावसाची तुरळक सर निचरताच शिवाजीराजे घोड्यावर मांड घेऊन फिरंगोजी नरसाळा, नेताजी पालकर, संभाजी कावजी यांच्यासह जिजाबाईंना सामोरे जाण्यासाठी शिवालयात आले. जिजाबाईंचे पाय शिवून राजांनी देवदर्शन घेतले. जिजाऊ नेहमीसारख्या हसत राजांशी बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त सईबाईच्या मेण्याकडे हाताच्या बोटांनी इशारत केली. जडावल्या पायांनी मेण्याजवळ जात राजांनी पडदा दूर सारला. आतल्या मऊ बिछायतीवर त्यांच्या कैक आठवणींचा फक्त एक तत्त्या जीवाचा सावळा सांगाडा होता. मिटल्या डोळ्यांच्या झिजल्या सईबाईंना पाहताना राजांचे निमुळते सूर्यपेट डोळे थिजून पाणगार झाले. लाल महालात घरभरणीचे माप लवंडून आलेल्या पोरवयाच्या अजाण सईबाईंची मूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर खडी झाली. केवढी सालं उदरली, किती वर्ण माग पडली. सई देवघरातील समयीसारखी सतत तेवत राहिली. आमची सावली पाहताना आपली याद सतत आम्हाला देत राहिली. मासाहेब कधी आम्हाला उपरोधानं बोलल्या तर ते ह्या आपल्या लेकीची कड घेऊन. प्रेमळ पत्नी, संयमी सून, राजस राणी, ममताळू माता, सोशिक स्त्री, केवढ्या नात्यानं सई वावरली. उरातून आलेला धागा धरून कोळीन चालते तशी आमच्याशी जखडल्या नात्याचा धागा धरून चालत आली. आमच्या डोळ्यांनी पाहिलेली सई हे सर्वात सुंदर स्वप्न. सुंदर स्वप्न कधी झिजत नसतं. मग असं का झालं, का झालं? असंख्य विचारांनी राजांचे मन भरून आले. तरळत्या डोळ्यांसमोरचा मेणा अंधुक व्हायला लागला. क्षणात ते मेण्यापासून मागे हटले. त्यांनी भोयांना इशारत केली. भोयांनी सईबाईंचा मेणा उचलला आणि ते तुडक्या चालीने शिवापट्टणच्या महालाकडे चालू लागले. धाराऊ शंभूबाळांसह जिजाबाईंच्या शेजारी उभी होती. त्यांच्याजवळ जात राजांनी शंभूबाळांना उचलून घेतले. शेजारीच उभ्या असलेल्या राणू आणि अंबा ह्या लहान मुली आबा म्हणत राजांना बिलगल्या. आता सारा भार श्री सांबवर राजे. सगळे उपाय हरले. जिजाबाई न राहून राजांना बोलल्या. भार तर सारा श्री सांबवरच आहे आऊसाहेब, पण उपाय हरून चालणार नाही. आदिलशाहीचा अफजल 20,000ची फौज घेऊन आम्हाला जिंदा या मुर्दा दरबारीत पेश करण्याची शपथ खाऊन इकडे कूच झाला आहे. राजांचा आवाज घोगरला. अफजल, 20,000ची फौज म्हणत जिजाबाई क्षणभर गप्पच झाल्या. पाऊस येतो तेव्हा केवढे पाणी पडते प्रतापगडावर आबा? शंभूबाळांनी हात पसरून मध्येच खबर दिली. होय बाळराजे, पण ते सारे पाणी दर्या आपल्यात सामील करून घेते. राजांनी हसत उत्तर दिले. कुठे असतो तो दर्या? तो फार दूरच्या टप्प्यावर असतो. तुम्ही प्रतापगडावरून इथे आलात त्याहून खूप दूर. राजांच्या मनात आता फक्त प्रतापगड घोळू लागला. तुळजापूरला राजांच्या कुलस्वामिनी जगदंबेच्या मंदिर आवारात अभद्र घडवून पंढरीच्या मराठी मुलखाच्या लोकदैवताला इजा देऊन अफजल खान शिरवळला डेरे दाखल झाला. वाटेत मालवडीला बजाजी निंबाळकरांना त्याने दस्त केले. आणि तू शिवाजीचा फितवेखोर आहेस, नमक हराम आहेस असा त्यांच्यावर आरोप करून तोफेच्या भांड्याला जखडबंद करून त्यांची आपल्या तळाला धिंड काढली. राजांनी खानाच्या गोटातील नाईकजी पांढरे यांची मध्यस्थी घालून 60,000 होनांवर बजाजींची मुक्तता केली. खानाच्या हातचा आपल्या नातेसंबंधाला कोलदांडा राजांनी मोकळा करून घेतला. शिवाजी संतापून 12 मावळाच्या बसकणीतून सीधा चालून यावा यासाठी खानाने हे सारे डाव येता येता टाकून पाहिले, पण ते नतीजा पावले नाही. राजांना एकाएकी पाडण्यासाठी त्यांच्या गोटातील आसामी फोडण्याचा धूर्त खोडा खानाने शेवटी आखला. कोणाला जरब देऊन, कोणाला लालूच लावून, कोणाला गोड बोलून
त्याने आपल्या फौजी पंखाखाली घेण्यास सुरुवात केली. गुंजन मावळचा देशमुख विठोजी सिलिमकर, उतरोलीचे देशमुख खंडोजी आणि केदारजी खोपडे, म्हासवडचे माने, मसूरचे जगदाळे, मालवडीचे पांढरे, तान्हाजी कोकरे, रविराव ढोणे, दुलोजी शेडगे, काटे, धायगुडे, कैक मावळी पगड्या खानाच्या पायांखाली पायघड्या होऊन पडल्या. वाढत्या बळाने खान शिरवळाहून कूच झाला आणि वाईला येऊन ठाण झाला. वाईच्या काशीराव या आदिलशाही दियानतरावाने खानाचे वेशीबाहेर येऊन स्वागत केले. कृष्णेच्या डोहात कालिया शिरला. काशीरावाने संगमेश्वराच्या गोमाजी हेळवाकराला खानासमोर पेश केला. गोमाजी संगमेश्वरांच्या देश कुलकर्ण्यांचा दिवाण होता. कुलकर्ण्यांच्या वंशाला फक्त एकटी म्हातारी बाकी राहिली होती. तिचे वतन खानाच्या पाक हाताने आपल्या घशात टाकावे या पवित्र धार्मिक बेताने गोमाजी वाई यात्रेला आला होता. खानाने त्याची अर्जी एक अट घालून मंजूर केली. गोमाजी हेळवाकराने खानाच्या परतीच्या वाटवर लागणाऱ्या नद्यात 300 नावा पेरून ठेवायच्या. खानाने त्याबद्दल गोमाजीला संगमेश्वराचे देश कुलकर्णी पद द्यायचे. खानाची येण्याची सोय देशमुख सरदारांनी केलीच होती. जाण्याच्या सोयीचा विडा गोमाजीने उचलला. आता कंबख्त काफर सिवा बचावणे शक्य नव्हते. पण गोमाजीला आणि खुद्द खानालाही पत्ता नव्हता की खानाच्या परतीची वाट वेगळीच होती. आता राजांच्या बाजूने दोनच कदीम, पुराणे आणि बळजोर सरदार उभे होते. एक जावळी खोऱ्याचा बेला कड्यांचा मोर्चेबंद मुलूक आणि दुसरा 12 माळातील कुणालाही दस्त न होणारा पावसाळा.